नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर आपण नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। जास्तीत जास्त लाईक करा, 1000 लाईक एवढं आपण टार्गेट ठेवूयात। तर बघा, कंपनी निवड झाली म्हणजे झाल्यातच जमा आहे। सरळ सेवा भरती 2020 आता पूर्ण पार पाडणार। आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, जलसंपदा, MIDC, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती व इतर सर्व भरती ज्या पण असतील सरळ सेवा विभाग मार्फत घेतल्या जातात त्या 2020च्या आता पूर्ण होणार। आपलं स्वप्न पूर्णत्वास जाणार, कारण की कंपनी जी निवड होणार होती ती निवड या ठिकाणी झाल्या जमा आहे। विषयीची अत्यंत आनंदाची अशी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत न स्किप करता हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे। तर बघा, 2020च्या भरतीमध्ये अद्यापपर्यंत कुठलीही भरती झालेली नाही। आपण 2019मध्ये जे फॉर्म भरलेले आहेत तेच फॉर्म आपल्याला पुरं कॅरी फॉरवर्ड होणार आहेत, म्हणजे परत फॉर्म आपल्याला भरायची गरज नाही, तेच फक्त एक्झाम आपल्याला होणार आहे। तर या ठिकाणी एक्झाम घेण्यासाठी जी कंपनी असती, जी IT कंपनी असती, ती सरकारने अजूनपर्यंत स्थापन केली नव्हती। ज्याच्या अगोदर सरकारने, महाविकास आघाडी सरकारनं जी महापरीक्षा पोर्टल होते, महापरीक्षा पोर्टलला स्थगिती आणली होती। ते बंद तर केलेलं नाही आहे महापरीक्षा पोर्टल, हे एक लक्षात घ्या। त्यावरती फक्त स्थगिती आणलेली आहे महापरीक्षा पोर्टलवरती। तर ती महापोर्टलपासून आतापर्यंत कुठलीही परीक्षा झालेली नाही। त्यासाठी परीक्षा घेण्यासाठी जी कंपनी निवड MHAIT एक महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे, जे की सर्व IT कामं बघतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची। त्याच्या अंतर्गत कंपनीसाठी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। ते कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी लोक यावं लागतात। ते कॉन्ट्रॅक्ट जसं पास होतं तसं परीक्षा सुरू होतात। तर याविषयीची अत्यंत आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि 1000 व्हिडिओला लाईकचा आपण या ठिकाणी टार्गेट ठेवत आहोत। तर सर्वांनी कृपया करून व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो। तर बघूयात आपण सविस्तर बातमी काय आहे ती। तर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर बातमी बघायची असल्यास या ठिकाणी एक ट्विट आहे, ते आपण सर्वप्रथम बघूयात कशा पद्धतीचं आहे। बघा, सरळ सेवा भरतीसाठी MHAIT म्हणजे महाइन्फो करत असलेली कंपनी निवड ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या समवेत MHAITच्या कार्यालयात थेट धडक मारू, कंपनी निवडीस प्राधान्य द्यायला आता भाग पाडू। तर बघा, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनी निवड पूर्णच होणार आहे असं आश्वासन दिलं गेलेलं आहे MHAITचे संचालक जे आहेत त्यांनी। तर त्याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोत, तो पुरावा देखील पुढे पाहणार आहोत। त्याच्या अगोदर हे जे ट्विट आहे याच्यामध्ये असं म्हटलं आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनी निवड झालीच पाहिजे, नाही झाली तर धडक मोर्चा नेला जाईल। तो कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार ते आपण बघूयात व्हिडिओमध्ये, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली कंपनी स्थापन होणार आहे। आपल्याला ज्या पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं जे वय वाढत आहे, त्याविषयीची ही एक कंपनी निवड व्हावी ही अत्यंत गरज आहे, ती या ठिकाणी पूर्ण होणार आहे। त्यातून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना रोजगार भेटणार आहे। ती खूप अत्यंत अशी महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत गरजेची ही बातमी होती, कारण की कंपनी स्थापन नाही झाली तर कुठलीही एक्झाम होत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। त्याच्या अंतर्गत सर्व सरळ सेवा ज्या पण चतुर्थ श्रेणी वर्गातील भरती असतात त्या होतात। या ठिकाणी MPSC देखील म्हणत होती की आम्ही ह्या एक्झाम घ्यायला तयार आहोत, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता फक्त कंपनी निवड स्थापन करण्यासाठी। तर पुढं आपण डिसेंबर महिन्यात कशा पद्धतीने स्थापन होणार आहे त्याविषयीची माहिती बघणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण बघू शकता श्री कल्पेश यादव हे आपल्याला सर्वांना माहीतच असतील। तर थोडक्यात मी सांगतो, ते पुणे शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत। तर त्यांच्या अंतर्गत त्यांनी एक कॉल केलेला होता। जयश्री भोज ह्या कार्यकारी संचालिका आहेत MHAITच्या, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे MHAIT डिपार्टमेंट आहे त्याच्या। तर त्यांनी त्या कॉलमध्ये जे संभाषण आहे, तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर माझा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्या लिंकवरती जाऊन चॅनल जॉईन करा,
त्या ठिकाणी तुम्हाला ही संभाषण ऐकायला भेटेल टेलिग्राम चॅनलवरती. तर त्यांच्या संभाषणामधून जे कार्यकारी जयश्री भोज ह्या संचालिका आहेत त्यांनी स्वतः या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही कंपनी स्थापन करणार आहोत. तर त्या ठिकाणी जे संवाद झालेला आहे कॉलवरती त्याच्यामध्ये असं बोललं गेलेलं आहे की कल्पेश सर म्हणतात की विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे. जवळजवळ आम्ही खूप दिवसापासून याच्या कंपनी निवडीच्या मागं आहोत. तर तुम्ही लवकरात लवकर कंपनी स्थापन करावी अन्यथा आंदोलन केलं जाईल. तर त्याविषयी ते म्हटलं की आंदोलन करण्याची गरज नाही, आम्ही पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपनी स्थापन करणार आहोत. तर डिसेंबरचं जसं 8 दिवस आम्हाला वेळ द्या, तेवढ्या 8 दिवसामध्ये कंपनी स्थापन होऊन परीक्षा घेतल्या जातील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपनी स्थापन केली जाणार आहे. तर या ठिकाणी मनसेतर्फे ही कंपनी निवडीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका घेतलेली आहे श्री कल्पेश यादव यांनी. तर ती पूर्ण होणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. सरळ सेवाची जी कंपनी निवड होती ती पूर्ण होणार आहे.